दिल्लीत एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार। कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटसवरून व्यक्त केली नाराजी। सोलापूरच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट। अजित पवारांच्या उमेदवार उज्ज्वला थेटेंचा अर्ज बाद। भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्षपदी। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल। मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। मवियात मनसेला नवा भिडू म्हणून घेण्यास काँग्रेसचा नकार। मुंबईत आघाडीसाठी काँग्रेसकडून शरद पवारांना साद, तर ठाकरे बंधूंबाबतची काँग्रेस राष्ट्रवादीची अंतिम भूमिका आठवडाभरात ठरणार। पुण्याच्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी अंजली दमानी यांचा आक्रमक पवित्रा कायम। पार्थ पवारांचा सीडीआर तपासण्याची मागणी, तर पार्थ पवारांना क्लीन चिट दिलेली नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाविरोधातील आरोपसत्रानंतर आयोगाच्या बचावासाठी रथी महारथी मैदानात। 272 नामवंतांचं खुलं पत्र। घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप। दिल्ली स्फोटानंतर हरियाणातील अल फलाह विद्यापीठ ईडीच्या रडारवर। विद्यापीठाचा संस्थापक जवाद सिद्दीकीला अटक। सिद्दीकीवर मनी लॉन्ड्रिंगचा ठपका। दिल्लीच्या लाल किल्ल्याशेजारी झालेल्या स्फोटाची पाककडून कबुली। भारताच्या जमिनीवर पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांची कबुली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई एनआयएच्या कोठडीत। बिश्नोईची कसून चौकशी होणार।